विष्णू माय बापा ज्ञानचे अधिकरण तेची वंदून श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार येता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देहदेवाची कारणी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला भंग जगतवंदनीय जगद्गुरु श्री संत श्रीमंत वैराग्याचे महामेरू साधकांचे मायबाप संतांच्या मालिकेतील सर्वात क्रांतिकारी संत आणि माझ्या देवासारख्या छत्रपती शिवाजीराजांचे परमपूज्य सद्गुरु जगद्गुरु तुकोबा यांचा सेवेसाठी अवघड निवडलेला आहे। सेवा केल्यानिमित्त सर्वांना ज्ञात असलं तरी प्रतिपादित करणे या देहाचे किती कर्तव्य स्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून चाललेला हा शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या आनंदाने मोठ्या प्रेमाने मोठ्या तन्मयतेने या ठिकाणी संपन्न होतोय। सांप्रदायिक पद्धतीने संपन्न होतोय आणि वातावरण सुंदर आहे। वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे हरिपाठ झालाय। हरिपाठानंतर भोजन झालंय। भोजनानंतर आता कीर्तनाची सुरुवात आहे। जवळजवळ कीर्तन संपायला पाऊण तास बाकी आहे। तुम्ही म्हणाल महाराज वाजू द्या की 12 तुमचे 12 वाजून माझे 13 वाजवायची माझी आता तेवढी परिस्थिती नाही कारण की आता आमचा सीझन चालू आहे सध्या। उद्या सकाळी परत 9 वाजता कीर्तनाला पोहोचायचं आहे त्यामुळे कमी सांगणार नाही पण त्यातले ते जास्तही सांगणार नाही। विठाला आजचा जन्मोत्सव तिथीप्रमाणे आपण गोळकोट किल्ल्यावरती केला आपल्या राजे प्रतिष्ठानच्या मार्फत तो तारखेप्रमाणे अजून एक आहे। आम्हाला परवणी चांगली 3 शिवजन्मोत्सव आहेत त्यामुळे 7-8-10 कीर्तन तरी होतात आणि शिवजयंतीचं जरा रेट जास्त असतो। इतर वेळेस जास्त दानादानी करत नाही तेवढा सीजन मागायचा नाही तरी प्रत्येक वेळेस म्हणावं लागतं तुमच्या मनाने काही ठरवा ते आता नसतो आता माझ्या मनाने असं नाही। चला विनोदाचा भाग सोडा आणि तिसरा अक्षय तृतीयेच्या वेळेस सातारा सांगली कराड पाटील सर कुठे नाही का सातारा सांगली कराड कोल्हापूर बेळगाव कर्नाटक त्या परिसरामध्ये अक्षय तृतीयेचा 3 मी तर गमतीनं सांगत असतो ना रुबाबात सांगत असतो माझ्या शिवाजीराजांचा जन्मोत्सव वर्षाच्या 3 दिवस साजरा होणं फार कमी आहे। माझ्या देवासारख्या राजाचे या महाराष्ट्रावर या हिंदुस्थानावरती या जगावरती एवढे उपकार आहे की माझ्या शिवाजीराजांचा जन्मोत्सव जयंती वर्षाच्या 365 दिवस साजरी झाली पाहिजे एवढे उपकार राजांचे। माझा भगिनो काय तुमची ताकद होती रात्रीच्या 10 वाजता कीर्तनला बसायची तो काळ जर आठवला तर अंगावरती रोमांच उभे राहतात। भर दिवसा आमच्या लेकी बाळी राक्षस पळवून न्यायचे आणि त्यातल्या त्यात कोकणातून फार घटना घडल्या आहेत। कर्नूलचा सिंह समजला जाणारा सिद्धी केवढा अत्याचार केला आमच्या पूर्वजांवरती आमच्या लोकांवरती लेकी बाळी पाठवल्या पुरुषांना मंडलिक बनवलं पुरुषांना नको नको ती कर्म करायला लावली। याच कोकणाच्या परिसरातून तन्नीवाण पोरं लेकी बाळी पळवून घेऊन जायचे आणि परदेशामध्ये विकायचे हो एवढी विदारक परिस्थिती होती। रात्रीचा विषय सोडून द्या त्या काळामध्ये
भर दिवसा सुद्धा काळी कुट्ट पौर्णिमा वाटायची. अमावस्या आणि पौर्णिमा एकत्र नांदत होत्या. विहिरीवर पाणी भरायला सुद्धा माता भगिनीला जाणं असह्य होतं. नदीच्या घाटावर धुणत व्हायला जाणं असह्य होतं. आणि ही महाराष्ट्राची विदारक परिस्थिती. अरे गावाच्या गावात ओस पडली होती. गावाची स्मशान झाली होती. गावात माणसं नव्हती. मंदिर होतं पण त्या देव नव्हते. माणसांची गावांची स्मशान झाली. माणसं जंगलामध्ये मिळल ती कंदमुळं खाऊन जगू लागली. तो काळ होता 350 वर्षापूर्वीचा. आणि खऱ्या अर्थानं सुखाचे आनंदाचे दिवस जर पुन्हा पुन्हा आले असतील तर ते केवळ आणि केवळ राष्ट्रमाता, राजमाता, धर्ममाता, लोकमाता जिजाऊ मासाहेबांच्या. आणि त्याच माझ्या जिजाऊ मासाहेबांनी असं एक रत्न जन्माला घातलं. जगाच्या पाठीवर लाखो राजे झाले. जगाच्या पाठीवर लाखो राजे झाले. पण माझ्या छत्रपती शिवाजीराजांसारखा राजा कधीच झाला नाही आणि होणारही नाही. ते क्रांती चौक दैवत, महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजीराजांना आवाहन करू. राजा राजा यावं, तुमच्या नावाचं धर्म कीर्तन मांडणं राजा यावं आणि सुवर्ण रत्न सिंहासनावर विराजमान व्हावं. आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज सर्वांनी हात वर करा. मैदानात बसल्यांनी करा, मंदिरात बसल्यांनी करा, कट्ट्यावर बसल्यांनी करा, अंधारात बसलेल्यांनी करा. सरळ सरळ हात वर करायचे. सरळ. तुम्हाला रामदेव बाबाचा योगा शिकवतो मी 5 मिनिटात. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. हर हर. पुढं बसले त्यांनी घ्या का. त्यांना वाटलं योगा शिकवतोय काय. माझा योगा हाच. विठाला विठाला. थोडा आवाज मोकळा करता. मला त्याचं काही जास्त कळत नाही. असं कोंडल्यासारखा आवाज होता. थोडा इको वाढवा. आवाज फ्रेश व्हा. गिन गिन काय असतं सगळं ते छान सिस्टीम नसतं. सुंदर. शिवाजीराजे हे महाराष्ट्राला पडलेलं एक सुप्त स्वप्न होतं आणि ते जिजाऊ मासाहेबांनी पूर्णत्वास आणलं. कदाचित हे स्वप्न अपूर्णच राहिलं असतं तर या महाराष्ट्राचं नाव महाराष्ट्र राहिलं नसतं. कदाचित किल्ले शिवनेरीवर एका वाघिणीने एका वाघाला जन्माला घातला असता तर काय घडलं असतं. काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बस्ती. अगर छत्रपती शिवाजीराजा न होता तो सुन्नत सभी की होती. आमची नावं बदलली असती, गावाची नावं बदलली असती. मला इथं कीर्तन करायला लागलं नसतं. वेगळंच काहीतरी घडलं असतं. माझं नाव धर्मराज राहिलं नसतं. फसनूर खान झालं असतं. हसता काही तुमची नावं बदलली असती. डोक्यावर टोपी राहिली नसती. ओठावर मिशा राहिल्या नसत्या. ही कृपा छत्रपती शिवाजीराजांची. शिवाजीराजे नुसता गप्पांचा विषय नाही, तो व्याख्यानाचा विषय नाही, तो चर्चेचा विषय नाही.
शिवाजीराजे ही महाराष्ट्रातील 18 पगड जातीची मराठ्यांची अस्मिता आहे. शिवनेरीवर शिवबा जन्मला राजांचा अधिपती, राजांचा अधिपती दैवत छत्रपती, जय शिवराय. अक्षर 3च आहेत. शिवाजी जरा पलटी करा वरती अक्षर. शब्द तयार होतो जीवाशी. जो राजा आयुष्यभर रयतेसाठी आपल्या जीवाशी खेळला त्यात राजाचं नाव शिवाजी. लक्षात ठेवा. तसं एक अक्षर आहे दुसरं. मी करतोय ते काय कीर्तन. जरा उलट करा बरं. म्हणा की कोण काय तेच करणार. कीर्तनाला उलट केलं तर नर्तकी. बरोबर. अरे आम्ही नर्तकी झालो म्हणून तर समाज घडला. नाचू कीर्तनाचे रंगी आम्ही नर्तकीच आहोत. म्हणून तर मी तर नेहमी सांगतो चिपळुणात आल्यानंतर कोकणात आल्यानंतरच खरं कळतं कीर्तन काय. अरे आनंद निर्भरे डुलत असो. लेकर असे सुंदर नाचत असतात. आमच्याकडे वरती घाटाच्या वर आलं ना जर कीर्तनात चुकून कुणी असं नाचलं ना आमच्याकडे अजून परमार्थ कळलाच नाही. चला पुढे. मला मुद्दा मांडायचा होता. राजांच्यावरती एवढा विश्वास 18 पगड जातीचा नुसता महाराष्ट्राचा नाही देशाचा. देशात तर जाऊ द्या. मी तर म्हणतो महाराष्ट्रापेक्षा जगामध्ये राजांचे पुतळे जास्त आहेत. मॉरिशसला आता या 4 महिन्यामध्ये मॉरिशसला 2 पुतळे बसले शिवाजीराजांचे. मॉरिशस सारख्या ठिकाणी आमच्याकडे पुतळे बसवायला परवानगी मागावी लागते. त्यात 24 परवानग्या. त्या 24 घेताना सुद्धा 3-4 वर्ष जातात. काहींचे आयुष्य गेले अजून परवानग्या मिळल्या नाहीत. जाताना जर महाबळेश्वर मार्गे तुम्ही गेला तिकडून पोलादपूरवरून वाईमध्ये आजही चौक पाहतो. सुंदर चौथरा एवढा सुंदर बनवलाय वाईच्या चौकामध्ये मुख्य रस्त्याला. पण अजून पुतळा बसत नाही. 10 ते 12 वर्ष झाली. कशात अडकलाय तो कीर्तनानंतर सांगेल तुम्हाला. मला गंमत वाटते आमच्या महाराष्ट्र शासनाची. आमच्या महाराष्ट्रात आमच्या देवाचा पुतळा बसवायला परमिशन काढावी लागते. ही शोकांतिका आहे. मग त्यामध्ये काय मुद्दा आहे महत्वाचा माहितीये का. हे लिहून द्यायचंय. बॉन्ड लिहून द्यायचा आहे. आम्ही आमच्या राजाचं रक्षण करू. जर राजांची विटंबना झाली पुतळ्याची त्याला जबाबदार आम्ही असू आणि तुमच्या शिक्षेला आम्ही पात्र असू. हे आम्ही लिहून द्यायचंय. मला यांना सांगायचंय अरे ज्या राजांनी मरेपर्यंत 18 पगड जातीचं रक्षण केलं, ज्या राजांनी आमच्या संरक्षणासाठी आमच्या सुखासाठी रात्रीचा दिवस केला, ज्या राजांनी आमच्यासाठी आयुष्य व्यतीत केलं, अरे त्या राजाचं रक्षण करायला मराठी अजून मेलेले नाही, जिवंत आहेत. जिवंत आहेत. लक्षात घ्या. एका राजकीय व्यक्तीला सहज विचारलं होतं असं का हो साहेब. म्हणले आमच्या मनात खूप आहे. मी सुद्धा मराठाच आहे. पण शेवटी आम्ही ज्या खुर्चीवर बसलो ना तिथं आम्हाला काही करता येत नाही. म्हणलं तुमच्या खुर्च्यांना आग लावून द्या ना. विठाला विठाला मी या चिपळुणात जवळजवळ प्रमोद महाराज 18 वर्षापासून आधी येत असेल. तेव्हापासून म्हणून बोलतोय. तुमचा इथं कुठेतरी चौक आहे बघा खाली बहादूर शेख नाका. बरोबर ना.
म्हणलं कधी तेवढं नाव तरी बदला, कमीत कमी बदललंय का? चला हरकत नाही, ते तरी पडलं कमीत कमी. म्हणलं ज्या संभाजीराजांचा बराचसा कार्यकाल या चिपळूण परिसरात गेला, संगमेश्वराला, शृंगारपुराला, कमीत कमी संभाजीराजांचा का पुतळा तरी चिपळूण मध्ये असावा. मला त्याचं उत्तर मिळालं. म्हणजे आम्ही विचार करतोय, ह्या गोष्टीला 18 वर्ष झाली पण अजून काही विचार झालेला नाही. विशालला तुम्हाला वाटेल हे पुतळ्यावरच का झटले सारखं. मी ज्या ज्या गावात जातो त्या त्या गावात एकच सांगत असतो, जर आम्ही जातीचे मराठे आहोत आणि आमच्या गावात आमच्या देवाचं मंदिर आहे ना, मग त्या मंदिरामध्ये देव आहेत ना, त्या देवांमुळे ते देव ज्याच्यामुळे शाबूत राहिले, सुरक्षित राहिले, त्या देवाचा पुतळा प्रत्येक मराठ्यांच्या गावात हवा, प्रत्येक मराठ्यांच्या गावात. कारण शिवाजीराजे आमचे आदर्श आहेत. शिवाजीराजांनी कधी जातपात मानली नाही. शिवाजीराजे कुठल्या जातीच्या विरोधात लढले नाही. शिवाजीराजे लढले फक्त या मातीत राहतात आणि या मातीत येऊन या मातीवर उलटतात ना, त्यांच्या विरोधात लढले. मुसलमानांच्या विरोधात नाही, इतरांच्या विरोधात नाही, कुठल्याही जातीचा असू दे, या मातीत राहतो, या मातीचं खातो ना, तो या मातीशी इमानच राखलं पाहिजे. आणि या मातीशी जो बेईमानी करतो ना, त्याला राजांजवळ क्षमा नाही. व्यक्तिमत्वाविषयी, अशा सात्विक असणाऱ्या विभूतींविषयी, अशा पुण्यवंत असणाऱ्या देवतांविषयी, देवस्वरूप व्यक्तीविषयी जगद्गुरु तुकोबराया या अभंगाच्या पहिल्या चरणातून गौरवोद्गार काढतात.
देवस्वरूप व्यक्तितत्वांविषयी जगद्गुरु तुकोबाराया अभंगाच्या पहिल्या चरणातून गौरवोद्गार करतात. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. बरोबर आहे. असं वाजवण्यासाठी बीज शुद्ध असावं लागतं. किती वय बाळा तुझं? 13व्या वर्षामध्ये एवढा सुंदर मृदंग वाजवतो. भविष्य काळात चिपळूणच्या गळ्यातला पारसमणी होईल तो. बरं का लक्षात ठेव. कारण या वयात मुलांना स्वरच कळत नाही मुळामध्ये. त्या आमच्या पुण्यामध्ये तुकारामांना भूमकर गुरुजी मृदंग सम्राट त्यांचा नातू आहे बघा पार प्रमोद महाराज. ते वाजवायला लागलं ना त्यावेळेस मला वाटतं 8 वर्षाचं का 7 वर्षाचं होतं. असं गुटगुटीत होतं. असे गोर पान हो एकदम. त्यामुळं पखवाज वाजवायला लागलं ना विशाल दादा की त्याची बोट अशी लाल लाल व्हायची अशी छोटस बोट. मग एकदा कीर्तनात माझ्या वाजवत मला वाईट वाटायचं. म्हणलं त्याला थांबवावं म्हणलं. मला ते हात पाहून मला वाईट वाटतं. त्याचे आजोबा म्हणजे तुकारामांना भूमकर म्हणले महाराज चांगली फुटू द्या त्याशिवाय चांगलं वाजवणार नाही. ते जसं गाडी सायकल चालवायला शिकायला आधी पडावं लागतं. डोकरं फुटावं लागतात मग चांगली सायकल चालवता येते. हा टू व्हीलर चालवायला शिकलं की आधी जरा घासावं लागतं इकडं तिकडं. हा तसं मोठी गाडी चालवताना धडकल्याशिवाय पुढे जागेवर येत नाही. तसं ही अशी लेकरं समाजामध्ये निर्माण होतात. सुपुत्र संसारी कुळाचे मंडन. 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 सुपुत्र जरा दोन्ही मृदंगाचार्य गायनाचार्यांसाठी टाळ्या वाजवतो. मी ते आमच्या गणेश महाराज माझ्याबरोबर आलेत ना ते गायकही आहेत आणि कीर्तनकारही आहेत आणि मुळशी तालुका वारकरी संप्रदाय दिंडी चालक आहेत. बरं का. बाजूला तिकडे दाढेवाले नारायण महाराज मारणे ते मुठाकोरी वारकरी संप्रदायाचे खजिनदार. अशी जबाबदारीची माणसं आणली की पैशाला बरं पुरतं जरा. चला विनोदाचा भाग सोडा. कौतुक करायचं याचं की अशी माणसं माझ्या बरोबर फिरतात. माझंही मोठेपण आहे. आम्ही तब्येतीने मोठा आहे तसा पण बाकी लहान आहे. बरं का. तसं काही काळजी करू नका. चांगली सात्विक पुत्र निर्माण होणं हे कुळासाठी खरंच आल्हाददायक प्रेरणादायी असतं. समाजामध्ये अशा व्यक्तितत्वांची कीर्ती आजरामर होते. सात्विक मुलं पोटी जन्माला येण्यासाठी ते बीज शुद्ध असावं. शुद्ध बीजा पोटी. जरा थोडसा मागा आपण हजारो वर्षापूर्वी गेलो ना काही ठिकाणी बीज शुद्ध असतं पण फळ अशुद्ध असतं. काही ठिकाणी फळ शुद्ध असतं बीज अशुद्ध असतं. काही ठिकाणी बीजही शुद्ध असतं फळही शुद्ध असतं. काही ठिकाणी बीजही अशुद्ध आणि फळही अशुद्ध. या 4 गोष्टी सांगायला झाले की 11 वाजता. तरी सुद्धा हिरण्यकश्यपू भक्त प्रल्हाद बीज अशुद्ध आहे आणि फळ शुद्ध आहे. नारायण. काही ठिकाणी फळही शुद्ध आणि बीजही शुद्ध आहे. अयोध्या नगरी दशरथ राजा आणि प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा माऊली ज्ञानेश्वर भगवान आणि विठ्ठलपंत रुक्मिणी माता. बीजही शुद्ध आहे फळही शुद्ध आहे. इथं छत्रपती शिवाजीराजांच्या बाबतीत जर पाहिलं फळही शुद्ध आहे आणि बीजही शुद्ध आहे. पहा राष्ट्रमाता राजमाता लोकमाता धर्ममाता जिजाऊ महासाहेब नवऱ्याची जहागिरी एवढी मोठी आहे. जरी आदिलशाहीमध्ये सरदार होते पण राजेपणाचा रुबाब होता. नाही राजे हीच पदवी होती शहाजीराजांना. जरी सरदार म्हणून होते आदिलशाहीमध्ये शहाजीराजांनी एवढा
जबाबदारी आणि दरारा कुठल्याच सरदाराचा नव्हता. पुणे परगण्यासारखी जहागिरी होती. हे सर्व असताना सुद्धा एका मराठ्याच्या लेखीच्या अंतकरणात क्रांतीची मशाल पेटली. त्या जिजाऊ मासाहेबांनी 350 वर्षापूर्वी उद्ध्वस्त झालेला महाराष्ट्र उड्या डोळ्याने पाहिला. गावाच्या गावा उद्ध्वस्त होत होती ते उड्या डोळ्यानं पाहिली. याच लेखीबाळींच्या करुणिकी काळा कानावरती पडल्या आणि त्याच मराठ्याच्या लेखीचं अंतकरण रवलं आणि त्याच तुळजा भवानीला त्याला साथ घातली. अरे ज्यांनी महाराष्ट्र उद्ध्वस्त केला त्या राक्षसांचा शिरसर्वनाश करण्यासाठी दारुगड बयाता दारुगड बये दारुगड बयाता तुळजा भवानी मातेला साथ घातली. प्रमोद महाराज त्याचं कसं आहे, तो चाकुरीत चाललेला आहे. त्याला शिकवलेले बोल सांगितलेले बोल त्याच्या पुढे वेगळं वाजवायचं म्हणलं की ते तुमच्याकडे पाहून विचार करत नाही. आता तुमचं कसं सगळं शिकून झालंय त्यामुळे तुम्ही काही वाजवू शकत बरोबर ना. चला तुळजा भवानी मातेला साथ घातली. माता भगिनीनो, जेवढं वसुदेव आणि देवकीने सोसलं नाही तेवढं जिजाऊ मासाहेबांनी सोसलं. किती दुःख जीवनामध्ये हो. रडल्या बापासाठी, रडल्या भावासाठी, रडल्या दिरासाठी, पण खऱ्या अर्थानं जिजाऊ मासाहेब रडत होत्या या नादान महाराष्ट्रासाठी. मनात एकच विचार होता, सारे सारे मराठी एकत्र आले पाहिजेत, मराठ्यांची वज्रमूठ तयार झाली पाहिजे. अरे जर मराठेच एकत्र आले, 5-5 पातशाळ्या काय 500 पातशाळ्या जरी आल्या, मराठ्यात ताकद आहे त्यांचा बिमोड करण्याची, हा विश्वास होता. पण मराठी एकत्र येतच नव्हते. जगायचं म्हणून जगत होते आणि मरायचं म्हणून करत होते. पहा प्रसंग आहे किल्ले शिवनेरीच्या पायथ्याला बसलेलं जुन्नर. माता भगिनीनो, शहाजीराजे आपल्या पत्नीला सुरक्षित घरट असावं म्हणून शिवनेरीला घेऊन आले होते. आणि शिवनेरी किल्ल्यावर जाण्याच्या आधी त्यांचे व्याही किल्ल्याचे किल्लेदार विजयराज शिवजी विश्वासराव त्यांच्या वाड्यामध्ये त्यांचं आगमन झालं. जंगी स्वागत झालं. पण विश्वासरावने विचारलं, राजे कमीत कमी साधा निरोप पाठवायचा, अजूनही जंगी स्वागत तुमचं झालं असतं अचानकीनं. प्रसंग वाका होता. विश्वासराव बोलत बोलत आतमध्ये गेले. शहाजीराजे विश्वासराव सर्वांच्या गप्पा वगैरे चालल्या. रात्रीची भोजन झाली. 4-5 दिवस तिथं शहाजीराजांचा मुक्काम आहे. आणि एक दिवशी विश्वासरावांना सहज बोलले, आता इथं राहणं सोयऱ्याच्या घरी राहणं उचित नाही. आम्ही कर्नाटकी बंगळूरला निघालो आहोत. राणी सरकारांची जबाबदारी तुमच्यावर टाकतोय. विश्वासराव विश्वासाची माणसं, विश्वासाचे पाहुणे म्हणून जबाबदारी तुमच्यावर आहे. राणी सरकारांचा सांभाळ इमानीद्वारे करा. राजांना मुजरा केला 3 वेळा. राज तुमची अनामत आमच्याकडे आहे. जिजाऊ मासाहेबांच्या केसाला धक्का लागणार नाही. पर्याय वीर मरणाला तरी चालेल, पण इमानीद्वारे सेवा करू, काळजी करायचं काम नाही. शहाजीराजांना बरं वाटलं. दुसऱ्या दिवशी सकाळी आवरावरी सुरू झाली. जिजाऊ मासाहेबांना माहितीच नव्हतं. जिजाऊ मासाहेबांनी विचारलं, महाराज आवरावरी चालली, सगळी धावपळ चालली, नक्की काय चाललंय? राणी सरकार, आम्ही कर्नाटकी बंगळूरला निघालो आहोत. आम्हास न सांगता जाताना सांगणार होतो. माता भगिनींनो, ते समयी शिवाजीराजे जिजाऊ मासाहेबांच्या उदरामध्ये कलाकलाने वाढत होते. 5वा महिना चालू होता. तेऱ्या चेहऱ्यावरती ते जाणवत होतं. गळगळा डोळ्यातून अश्रूच्या धारा. आम्हाला एकाकी टाकून परराज्यात चाललात. आमचा विचार सारासार विचार केला. परंतु इतर विश्वासरावांच्या तात्वात किल्ले शिवनेरीवर तुम्हाला दगाफटका होऊ शकत नाही, आमचा विश्वास आहे. आणि एक ऐका,
जाताना थोरल्या संभाजीराजांना घेऊन चाललोय आम्ही. लेकरू तरी माझ्याजवळ ठेवा. राणी सरकार, तुमच्या बापानं पैजेचा विडा उचललेला आहे. भोसल्यांचा सर्वनाश केल्याशिवाय हा लखोजीरावचा धावराव क्षणाची विश्रांती घेणार नाही. एवढे घाबरत आमच्या बापाला. त्यावेळेस शहाजीराजे बोलले, तुमचा बाप काय तुमच्या बापाच्या बापाला भोसले घाबरत नाही, हा शहाजी घाबरत नाही. पण भय वाटतं संभाजीराजांचं. आम्ही मरणास घाबरत नाही. आता वाद आणि चर्चा नको. निघालो आम्ही. घट्ट पाय पकडले शहाजीराजांचे. संभाजीराजांना ठेवून जा नाही तर मी विनंती करते, हात पाया पडतो तुमच्या. ऐकलं नाही, बाजूला झटकलं आणि शहाजी राजे रागाने द्वेषाने निघून गेले. एकाकी पडल्या जिजाऊ महासाहेब. आपल्या पतीच्या जाण्यानंतर वाड्याच्या खांबाला डोकं आपटू आपटू जिजाऊ महासाहेब आपल्या पतीसाठी लेकरासाठी रडत होत्या. हो, लेकरासाठी रडत होत्या. दिवसभर जेवल्या नाही. तर रात्रीची जेवण वाढली गेली. ताटावरती बसल्या. तोंडापर्यंत अन्नाचा घास घेतला आणि आपल्या लेकराची आठवण आली. घळकण डोळ्यातून पाणी आलं. घास हातातून खाली पडला. ताट सरकवलं, निघून गेल्या. बाकी त्यांची जेवण चाललेली होती. ऐका, विश्वासरावांनी ताटातला घास तोंडात घाला तेवढ्यात एक मावळा पडत आला. राजवंडाला बातमी आहे. काय? लखोजीराव जाधवराव 5000 सैन्य घेऊन शिवनेरीला. मग संपूर्ण नगराला वेढा दिला. जुन्नरला वेढा दिला. राजा हातातला घास ताटात हसाट टाकला. हात पुसला. पळत सुटले. कमरेला शेला बांधला. खुंटीची समशेल घेतली. मिळण केली आणि धावत सुटले. वाड्याच्या बाहेर मुख्य दरवाजाजवळ आले आणि समोर पाहतात साठीतली उमर गेलेलं म्हातारं घोड्यावर बसलेलं आहे. लाल बुंद नेत्र झालेले आहेत आणि आपले नेत्र कटाक्ष लखोजीरावांच्या टाकले. विश्वासरावांना लखोजीराव बोलतात, कुठे तो शहाजी भोसला? कुठे तो शहाजी भोसला? बांगड्या भरून लपला काय घरात? त्यावेळेस विश्वासराव बोलतात, व्याह्यांविषयी बोलताना आदबीनं बोला, नाहीतर गर्दन मारली जाईल. दोघांचा वाद विकोपाला चाललेला होता. आपल्या बापाचा करारी आवाज आतमध्ये देखील ऐकला. तशाच उठल्या. कमरेला शेला बांधला. समशेर शेल्यात म्यान केली. धाप धाप पावलं टाकत जिजाऊ महासाहेब समोर वाड्याच्या दरवाजाजवळ आल्या. डाव्या हाताला लखोजीरावांना बाजूला केलं. बापाच्या समोर लेक उभी राहिली. हो, लेक उभी राहिली. काय हवाय तुम्हाला? जीव कुठे तुझा तो भ्याड नावला लपून बसला का? बायकोला बाहेर पाठवतो. भोसल्यांची ही रीत आहे का? खामोश. माझ्या पतीविषयी राजांविषयी अपशब्द बोलताना 1000 वेळा विचार करा लखोजीराव. एकेरी शब्द वापरला. लखोजीराव पाहतच बसले. जीव, इथं तुमची मुलगी उभी नाहीये. इथं शहाजी भोसल्यांची पत्नी उभी आहे. हिम्मत असेल तर घोड्यावर खाली उतरा. दाखवते जात भोसल्यांची कशी आहे. म्हाताऱ्याच्या हातात ती समशेरच गळली. हो, गुडघ्यावर म्हातारं बसलं आणि लखोजीरावांनी वरती पाहिलं तर त्यांच्या निदर्शनात आलं, ही माझी मुलगी नाही, साक्षात तुळजा भवानी माता प्रकट झाली की काय?
माझं की टाळ्यांच्यासाठी म्हणून कीर्तन 7 ते 9 पाहिजे. ते 9 ते 11ला काय होतं, रटून हानते माणूस आणि मग आधी सुस्तावल्यासारखं बसतंय. हो 7 ते 9ला फ्रेश असतात माणसं. चला तुळजाभवानी माता काय जाणार लखुजीरावांना ऐकायचे तुम्हाला? पाहताच बसले लखुजीराव मनातल्या मनात विचार करतात, ही माझी जिजा नाही, माझी जीव नाही. काय म्हणले होते जरा वेगळं ऐकायचे का? मुलगी नो हे देवी साचारा प्रेमाचा कुठला पाजर. लेकीकडे पाहिलं, लखनजीरावांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा सुरू झाल्या. आपल्या लेकीला बापानं हात जोडला. बापाची ती गेलेली अवस्था एका लेकीनं पाहिली आणि जिजाऊ मासाहेब पांडी घालून खाली बसला. आपल्या बापाचा हात हातात घेतला आणि जिजाऊ मासाहेबांना लखनजीराव बोलता, जीव. जिजाऊ मासाहेबांनी आवाज दिला, आबा तुमच्या पाया पडते, हात जोडते, मला माफ करा. तुम्हाला अपशब्द वापरले. आबा तुमच्या लेखीनं जन्माला आल्यापासून आजपर्यंत तुमच्याकडे काहीच मागितलं नाही. माझी शेवटची इच्छा पूर्ण करायला. आबा काय हवंय तुला सांग. आबा तुमची संपत्ती नको, धन नको, तुमचं ऐश्वर्य नको मला. मग काय देऊ सांग. जिजाऊ मासाहेब बोलल्या, आबा सारे सारे मराठे एकत्र या. तुम्हाला हात जोडते, सगळे सरदार एकत्र या. अरे मराठ्यांची वज्रमुठ बनवा आणि दाखवा मराठ्यांची जात कधी म्हणला कशी आहे की. आबा एवढी इच्छा पूर्ण करा. नकारार्थी मान हलवली लखनजीरावांनी. जिजा या जन्मात शक्य नाही का. आबा पाया पुढचे जाधव आणि भोसल्यांचं वय आता थांबवा. लखनजीराव बोलून गेले, जीव या जन्मात नाही जोपर्यंत हा म्हातारा जिवंत आहे तोपर्यंत जाधव आणि भोसल्यांचं वय थांबू शकत नाही. खिन्न मनाने जिजाऊ मासाहेब बोलून गेले, आबा मला तुमच्याकडे हीच अपेक्षा होती. हा तुमचा दोष नाही. अरे दुश्मनांचं खाऊन तुमची बुद्धी भ्रष्ट झाली. तुमच्याकडून काय अपेक्षा धरावी. आणि तुमची ही शेवटची इच्छा असेल, या जिजाऊचे 2 शब्द ऐका. घोड्यावर मान ठोका आणि आल्या माघारी परत जा. आई भवानीची शपथ घेऊन सांगते, आजपासून मरेपर्यंत राजा शिंदखेडच्या दरवाजाची चौकट सुद्धा ओलांडणार नाही. तुमचं माझं बाप लेकीचं नातं इथंच संपलं. माझ्यासाठी बाप मेला. लखनजीरावांनी ते पाहिलं, कंठ दाटून आला. जिजाऊ मासाहेबांच्या उदराकडे पाहिलं. सारा दुःख विसरलं म्हातारा. हो जिजा पोटोशी आहेस तू. कमरेची सोन्याच्या नाण्यांची थैली काढली. जिजाऊ मासाहेबांनी भिरकावली. मी तुला हात जोडतो. जर पुत्र झाला, मुलगा झाला, माझ्या नातवावरी त्या सुवर्ण नाण्यांची थैली ओवाळ आणि गोर गरिबांना दान कर. त्यांचा आशीर्वाद मिळेल माझ्या नातवाला. मात्र घोड्यावरती बसलं. घोड्याला टाच मारली. टापांचा धुरा उडाला. आपल्या जाणाऱ्या बापाकडे पहा. जिजाऊ मासाहेब पळत गेल्या. वाड्यामध्ये खांबाला डोकं आपटू आपटू रडत होत्या. हो आपटू आपटू रडत होत्या. काय म्हणावं आहे दुर्दैव. जिजाऊ मासाहेबांच्या जीवनात दुःखाने दुःखाने दुःखात 7वा महिना गेला. 8वा सुरू झाला. गोदावरीच्या घाटावर स्नानासाठी गेलेली खेळोजीराजा भोसलेंची पत्नी महाबत खानाला पळवून नेली. जावेसाठी लागले.
विभ्रात कहाणी गायची. रडत होत्या जावेसाठी. देवगिरीवरती दरबार खचाखच भरलेला होता. लखोजीरावांचं नाव एवढं नावारूपाला आलेलं होते, सुलतानाला खपत नव्हतं. हजारोच्या संख्येने खचाखच भरलेला दरबार आधीच कट शिजला होता. लखोजीराव जाधवराव त्यांचे 2 पुत्र मोजण्यासाठी वाकले. सुलतानाची वक्रदृष्टी त्यांच्यावर पडली. सांकेतिक खून केली. पाठीमागून संशय उपसल्या गेल्या. सपासप वार झाले. लखोजीरावांचा शिरच्छेद झाला आणि लखोजीरावांचे 2 पुत्र मारले गेले. ही बातमी शिवनेरीवर येऊन धडकली ना. आपल्या बापासाठी रडत होते, आपल्या भावासाठी. किती या काळाचा सोसावा ओळखता, किती या काळाचा सोसावा काळाचा सोसावा वळसा. किती दुःख आहे. रडत होते आपल्या बापासाठी, रडत होते आपल्या भावासाठी. बातमी कळली ना माता भगिनींनो. हंबरडा फोडून रडल्या. आबा म्हणून हाक मारली. अश्रूचा बाण फुटला. आता एकच कळत होतं, आता माहेर संपलं. माता भगिनींनो, बाप जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत माहेर असतं. लक्षात ठेवा. एकदा का बाप गेला की परत माहेर नाही. आता एकच डोळ्यासमोर होत. रक्षाबंधनाला भाऊ सुद्धा शिल्लक ठेवला नव्हता. रडत होत्या आपल्या बापासाठी, रडत होत्या भावासाठी. आणि याही पलीकडे माझ्या जिजाऊ बाळासाहेब रडत होत्या हो या नादान महाराष्ट्रासाठी. 8वा महिना संपून गेला. 9व्या महिन्याची सुरुवात झाली. नित्यनेमानं शिवाई मातेच्या दर्शनाला जायच्या जिजाऊ बाळासाहेब. नित्यनेमानं योग साधना करायच्या, ध्यानधारणा करायच्या, ग्रंथ वाचन चालूच असायचं. रामायण वाचायच्या, महाभारत वाचायच्या. 9 महिने 4 दिवस, 9 महिने 6 दिवस, 9 महिने 8 दिवस. विजया शिरोजी विश्वासरावांनी सगळी जय्यत तयारी करून ठेवली होती. लक्ष्मीबाईंनी बाळंतिणीच्या खोलीला सुंदर असा चुन्याचा दिवा दिलेला होता. शूरवीरांची सुंदर चित्र रेखाटलेली होती. 4ही कोपऱ्यामध्ये 4 सुवर्ण समया तेवत होत्या. तयारी सर्व जय्यत झाली होती. चांगल्या हाताच्या सुईनी. ग्रामीण भागात ती प्रथा अजून काही ठिकाणी आहे, पण शहरीकरण झालं. त्यांना सुईनी विचारलं की सुई कसली आणली तुम्ही? हिनी. निष्णात असणारे राजवैद्य हकीम सर्वांना बोलवलेलं होतं. कारण की कुठलाही धोका पत्करायला विश्वासराव तयार नव्हते. सगळी जय्यत आहे. आणि ज्येष्ठ असणारे शहाजीराजांचे सहकारी शिवाई मातेच्या मंदिरात अनुष्ठान चालू होतं. यज्ञ याग चालू होते. का? राणी सरकार सुखरूप सुटाव्यात, बाळ सुखरूप जन्माला यावं. धावपळ चालली, सगळी तयारी चालू होती. 9 महिने 9 दिवस. तो दिवस जवळ आला. तारीख होती 19 फेब्रुवारी 1630. काय घडलं होतं 1630 मध्ये? 1630 सालाला
दुपारची वेळ आहे, सगळ्यांची भोजन झालेली आहे. जिजाऊ मासाहेबांच्या उदरात वेदना होऊ लागली. अरे सोयरीची धावपळ चालू झालेली होती, बाळंतिणीची खोली सज्ज झालेली होती. धावपळ सुरू झाली. जिजाऊ मासाहेबांना दुपारचं बाळंतिणीच्या खोलीत नेण्यात आलं, अजून दरवाजा लावण्यात आला. विश्वासरावांना चिंता वाढली होती. हृदयाला हात लावायचे, छातीला हात लावायचे, जगन्मुखातून महावाक्य निघायचं. आई भवानी मातेला, शिवाई मातेला साखर घालायचे. आई तुझ्यावर भिजताय आणि सरकार आणि वेगळं सुखरूप राहू दे ग, नाही तर गाठ भोसल्यांची माझ्या बरोबर आहे. दुपार झाली, संध्याकाळ वाढली, सूर्य अस्ताला जाऊ लागला, रातकडे केतरू लागला, काळा कुठा अंधकार होता. जिजाऊ मासाहेबांना वेदना होत असताना मनातल्या मनात विचार करत होत्या, जो जन्माला येणार आहे तो जन्माचा येण्याच्या आधी महाराष्ट्रात दुष्काळ पडला, माणसं तर पडून गेली पाण्या वाचून, अन्ना वाचून. हा जन्माला यायच्या आधी याचा आजोबा जावा, याचे मामा जावेत. हा जन्माला यायच्या आधी महाराष्ट्र भरडून काढला दुश्मनानं. हा जन्माला आल्यानंतर काय दिवा लावणार आहे? हा अपशकुनीचा जन्माला येणार नाही ना. आई तुझ्या भवानी माते असा तर जन्माला यायच्या आधी भरू दे. हा जिजाऊ मासाहेबांच्या मनातला विचार होता. खिन्न मनाने रात्र वाढत चालली, रातकडे किरकिरत होते, टिकव्या अशुभ ओरडत होते. विश्वासरावांच्या चेहऱ्यावरती दरदरून घाम आलेला होता. सदैव येरझारे चालू होते. तेवढ्यामध्ये काय घडलं? एकदा अशी पळत आली, टाळी वाजवली. सरकार, आनंदाची बातमी आहे. काय बातमी आहे? जिजाऊ मासाहेबांना पुत्र झाला, पुत्र झाला, पुत्र झाला, पुत्र झाला. शिवनेरीला आनंद झाला, महाराष्ट्राला आनंद झाला, महाराष्ट्राला आनंद झाला. दुश्मनांचा कर्तन काळ जन्मला हो, जन्मला जिरवली. छत्रपती शिवाजी महाराज की. मी पाठ केलेलं नाही बरं का विशाल. मी विचार केला, हे शाहीर मंडळी का कसं म्हणतात, जरा प्रयत्न करू. लावला की बरोबर जमतंय मला. मी आयुष्यात माझ्या 25-26 वर्षाच्या काळ हे सांगते आग्रह करायचं पांडू महाराजांनी, जरा पवाडा तयार करा. म्हणजे मी काय शाहीर आहे का? पण गंमत सांगू, आपण सर्व वारकरी आहोत. मी कधीपासून चालू केलं, एक वर्षभरापासून असा प्रयत्न करतो. मी कधी लिहिलं नाही, पाठ केलं नाही. एक फार थोर कीर्तनकार आपल्या महाराष्ट्रातले, त्यांचं नाव तुम्हाला माहिती, अमृतनाथ महाराज जोशी. बरोबर. आता जोशी काकाच कीर्तनात पवाडा म्हणते, तर म्हणलं हांडे काकाला काय विठाल हे माझे जीवलग मित्र आहेत बरं का, लक्षात काय काळजी करा. का म्हणून आहे हो, राजांची कीर्ती पवाड्यातून असो, गाण्यातून असो, कीर्तनात असो, व्याख्यानातून असो, कशातूनही असो. पण विशाल दादा, व्याख्यानापेक्षा मला कीर्तनाचं एक मजा वाटते, पण ते 3 तासाचं पाहिजे. विठाल विठाल. महाराष्ट्राला आनंद झाला, सह्याद्रीला आनंद झाला, महाराष्ट्रातील 18 पगड जातीला आनंद झाला. का? दुश्मनांचा कर्दन काळ जन्माला आला, ते शिवाजी राजे. काय राजांमध्ये ताकद आहे पहा. बाबरी पाडली ज्यावेळेस, तो ढाचा पाडला त्यावेळेस मुंबईमध्ये दंगल झाली होती. त्या दंगलीमध्ये कुणाची किती गेली त्यापेक्षा, कुणी दंगल केली, कुणाची किती गेली यापेक्षा, एक मुस्लिम तरुणी होती. रात्रीचे 12:30 वेळ. तिच्या मागे काही समाजकंटक लागलेले होते. तिचे आबरू लुटण्यासाठी ती पळत होते. याला बचाव, याला बचाव, कोणी म्हणजे बचाव. तिला वाचवायला कोणी तयार नव्हतं. ना मराठ्यांचं नव्हतं, हिंदूंचं नव्हतं, ना मुसलमानांचं नव्हतं. गल्ली बोळातून पळते त्या झोपडपट्टीतून, धाय मोकलत ओरडतीये, कुणीच तिच्या बचावाला येईना. पळत पळत घामाघूम झाली, कित्येक ठिकाणी कतारात पडली, परत उठली, परत पळते. पाठीमागं ती तन्नी वांडपोर पाठीमागं लागली तिला संपवण्यासाठी. पळता पळता तिची नजर एका खिडकीतून उजव्या बाजूला गेली. थोडी पडली, पुढे पाहिलं दरवाजा थोडा उघडा होता. त्या दरवाजातून आतमध्ये प्रवेश केला. दार लावलं, दाराला पाठ टेकवली.
आणि थरथर शरीर कापत होतं, घामाघूम शरीर झालेलं होतं. वाटलं बिचाराला काही क्षण वाचले हिताची. या अल्लाह, या खुदा, या परवरदिगार, त्याचे आभार मानले. तिचं दुर्दैव होतं, ज्या घरात घुसली ते घरच सिंधूचं होतं. एक तरुण आतल्या खोलीतून बाहेर आला. कोण आहेस तू? पुटपुटत बोलली, मैं एक मुसलमान की बेटी हूं. क्यों अंदर आई? सगळी व्यथा सांगितली. कोई गुंडे पीछे लगे थे, मारना चाहते थे, जान बचाने के लिए अंदर आई. तो तरुण म्हणतो, हे मराठ्यांचं घर आहे, हिंदूचं घर आहे. तुला आतमध्ये येताना हा विचार पडला नाही की इथं आल्यानंतर सुद्धा तुझा शिरच्छेदच होणार आहे, मारली जाणार आहेस. असा रुबाब वाढला त्या मुसलमानाच्या पोरीचा. ऐका, हे म्हणली, धमकी कुणाला देतोस? हे हिंदूचं घर आहे का मुसलमानाचं हे पाहून घुसले नाही, मग कुठल्या विश्वासावर आज घुसलीस? पळताना खिडकीतून पाहिलं, तुझ्या भिंतीवरती छत्रपती शिवाजीराजांचा फोटो होता. मग मनात विचार केला, ज्याच्या घरात शिवाजीराजांचा फोटो आहे तिथं स्त्रीवरती अत्याचार होऊ शकत नाही, होऊ शकत नाही, म्हणून घुसले. तुला तुझ्या बापालाही मी घाबरत नाही. ही उर्मी बोलण्याची कुणाची आहे? छत्रपती शिवाजीराजांच्या विचाराची. मला सांगा, राजांची प्रतिमा, राजांचा फोटो पाहिल्यानंतर इतर जातीच्या असणाऱ्या तरुणीला एवढा विश्वास वाटतो, मग मराठ्यांना काय झालंय तेच मला कळत नाही. विठ्ठल विठ्ठल इथं जर नाचाचा कार्यक्रम असताना ते मैदान पूर्ण नसतं, गोखंडी बसली असते. हा, तुमचा तो कलगीतुरान सवाल जवाब काय असतं ते पाहिलं मी. आता नाव सांगत नाही. आपल्याच एका कुणीतरी मला बोलवलं पुण्यामध्ये, म्हणले महाराज, कळलं तुम्हाला? तो कार्यक्रम आहे म्हणले. कशाचा? म्हणजे कलगीतुराच म्हणतात ना त्याला. आमच्या कोथरूडला यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होता तो. म्हणजे नारळ फोडायला. मला काय म्हणतो तोपर्यंत काय माहित नव्हतं, मी ऐकून होतो नुसतं. फोडला नारळ स्टेजवरती जाऊन. पहिल्या रांगेत बसवलेला मला प्रमुख पाहुणा. रुबाबात पाहायला लागलो, तर ढोलक्या टणटण टणटण वाजायला लागल्या. सुरुवात झाली, सगळं गण झालं आणि सगळं झालं, आणि मग खऱ्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. बघा, आता नाही कीर्तनात बोलत मी तोंडाला रुमाल बांधला आणि वाकून गपचिप निघून आलो बाहेर. म्हणलं मेलो तरी परत पाहणे नाही. पूर्वीचं तुमचं वेगळं होतं. आमच्या मावळ भागामध्ये भारुडं व्हायची पूर्वी. ज्ञानेश्वर महाराजांचा, तुकाराम महाराजांचा, त्या चिलव्या बाळाचा, हरिश्चंद्र राजा ताराराणी वग लावायचे ना, तर बाया माणसं रडायची होते भारुडांमधून. आता भारुडांचे तमाशे झाले आणि तुमच्या कलगीतुऱ्याचं वाटोळ झालं. काय अश्लीलपणा वाढला त्यामध्ये. विठाल विठाल ते छत्रपती शिवाजीराजे जगद्गुरु तुकोबराया गौरवगार करतात. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. शहाजीराजे जिजाऊ मासाहेब बीज शुद्ध आहे, त्यांच्या पोटी निर्माण झालेलं हे रत्न फळ सुद्धा शुद्ध आहे. जगद्गुरु तुकोबराय अशी जी रत्न असतात ना, त्यांच्यामध्ये सुप्त गुण काय हो? ते सुप्त गुण अभंगाच्या दुसऱ्या चरणात मोके
उत्तुंग विचाराच्या व्यक्तित्वाचे 2 सुप्त गुण सांगितले, ते म्हणजे मुखी अमृताची वाणी आणि देह देवाची कारणी. अशी जी व्यक्तित्व असतात त्यांच्या मुखामध्ये अमृत वचन असतात, मुखामध्ये अमृताची वाणी असते. याचा अर्थ सहज बोलणे उपदेश करून सायास शिकविते. सहज बोलावं, गोड बोलावं, चांगलं बोलावं. पहा तुम्ही, स्वराज्य निर्मितीच्या वेळी शिवाजी राजांनी तेच कार्य केलं. 12 मावळातून ज्यावेळी स्वराज्य निर्मितीच्या वेळेस राजांनी मावळे निर्माण केले, मावळे गोळा केले, जमा केले, त्याही पलीकडे राजांनी जमा केले. हा तर विषय मांडण्याचा आहे, पण खऱ्या अर्थानं शिवाजी राजांच्या स्वराज्याला बळकटी जर सुरुवातीला कुणी दिली असेल तर त्या बळकटी देणाऱ्या देवतेचं नाव आहे जगद्गुरु तुकाराम महाराज, ज्यांचा कालच वैकुंठगमन सोहळा झाला. जगद्गुरु तुकोबारायांनी मोलाचं कार्य केलं. व्यापार करत असताना मावळ भागामधून जगद्गुरु तुकोबारायांनी वारकरी घडवले आणि शिवाजीराजांच्या स्वराज्यासाठी धारकरी घडवले, हे सत्य आहे. लोहगडावरती शिवाजीराजांची जगद्गुरु तुकोबारायांची गुप्त भेट व्हायची. त्या गुप्त भेटीमध्ये सर्व काही खलबत व्हायची. मग शिवाजीराजांनी वारकरी संप्रदाय जोपासला आणि स्वराज्याच्या निर्मितीसाठी फार मोलाचं कार्य केलं. मग आमच्यासारख्या कीर्तनकारांनी कीर्तनातून शिवचरित्र सांगितलं तर नको त्यांच्या पोटात का दुखतं हेच मला कळत नाही. सुरुवातीला आम्ही फार जोडे खाल्ले महाराज. काही काही थोड म्हातारी होती ना वारकरी संप्रदायाची, आमच्याकडची, इथली नाही. ती कीर्तनानंतर बोंबलायची. समोर बोंबला असं कान पडलंच असतं. हा म्हणले यांना कीर्तन येत नाहीत म्हणून शिवचरित्र सांगतात कीर्तनात. हा 15, 16, 17 वर्षापूर्वीचा वृत्तांत आहे. नंतर दिवस बदलत गेले. आज अभिमानानं छाती ठोकून सांगेल, महाराष्ट्रातील 100% कीर्तनकार कीर्तनातून 5-10 मिनिटं का होईना शिवचरित्र सांगतोच, ही काळाची गरज आहे. आणि आता नवीन तयार झाली. शिव्या देणारे सुद्धा सांगायला लागले, विडाला कुत्ते भोगते हैं, भाई और बहनों हाथी चलता है. जमलं का? चला, मला प्रचार करायचा नाही, पण एक लक्षात ठेवा, ते काहीतरी जरांगी फिरंगीत निघालं ना सगळं, त्याचा नाय अण्णा आजारी झाला ना तर याचं नाव धर्मराज बादला. लक्षात ठेवा, मी त्याच्या विरोधातला नाही, पण त्याचा राजकारणात घुसायला लागले. अण्णा हजारे शरद पवारांना एकदाच म्हणला होता, पवारांच्या कानाखाली कुठेतरी वाजवली होती बघा, आठवते का तुम्हाला? तो आपला प्रांत नाही नसला तरी सुद्धा चांगलं सांगायला. त्या अण्णा हजारेला विचारलं, अण्णा हजारे जी कैसा लगा? पवार साहब के लगाया. त्या अण्णा हजारे एवढंच म्हणलं, एक ही मार्या क्या? ते पवार साहेबांनी रात्रीचाच फोन केला, मेरे को एक ही मार्या, मी तुझ्या पुरा मार दूंगा. तेव्हापासून ते आंदोलनच बंद केलं त्यांनी. तिकडच बसलं राळेगाव शिल्पीला, परत बाहेरच नाही. त्या अण्णा हजारे एवढं वरडायला लागलं, मी मराठाच आहे, त्याही पलीकडे चांगला देशमुख मराठा आहे. मला मुद्दा मांडायचा आहे, अरे तर जातीपातीवरती कशाला राजकारण करतात? त्या आरक्षणापेक्षा त्या मोदींना मला हे सांगावं असं वाटतंय, आला बाबा निवडून, झाला परत पंतप्रधान, तर एकच काम करा, समान नागरी कायदा आणा आणि जातीपातीच्या पलीकडे करा. ते शिवाजीराजांचे विचार आहेत, ते संतांचे विचार, माऊली ज्ञानराजांचे, तुकोबारायांचे विचार आहेत. कशाला जातीपाती पाहिजे? गरीबाला फुकट द्या, मध्यमवर्गीयाला निम्मी सवलत द्या, लय पैशावाले पक्की लुटा त्यांना. हा, याला म्हणतात समान नागरिक आहे. हा घडला पाहिजे. चला, त्याच्याहून सगळं पेटलं, सगळं झालं. मग कुणी काय ठरवलं? राजांना जिजाऊबा साहेबांना काय वाटत असेल? शिवाजीराजांना म्हणत असेल, शिवबा यासाठी का तू महाराष्ट्र निर्माण केलास? यासाठी का स्वराज्य निर्माण केलंस? काय चाललंय या महाराष्ट्रात? क्षमा मागून बोलू, ही सगळी जर मराठ्यांच्या राजांच्या विचाराची असती ना, ही खरंच महाराष्ट्रातली राजकारणी असती ना, तर महाराष्ट्रातले सगळेच्या सगळे किल्ले, त्याचं वैभव परत या लोकांनी आणलं असतं. पण राजांच्या नावाचा वापर करतात आणि इलेक्शन संपली की राजांना विसरतात. कुठल्या पक्षाविषयी बोलत नाही आणि कुठल्या पक्षाला मी सोडतही नाही, कारण आपला त्या पक्षांचा काही संबंध नाही. गोळकोट किल्ल्यासाठी ही लेकरं एवढी तडफडत आहेत. विशालदादा राऊत असतील, त्यांचे सर्व सवंगडी सहज विचारलं दादाला की किती मुलं आहेत तुमच्या प्रतिष्ठानमध्ये? त्यांनी 23 का 27 संख्या सांगितली. फक्त 27च, बाकीच्यांना नाही जमत पाटील सर.
मग मला आठवतं वेडाच्या भरात वीर दौडले 27 लाखाला भारी याच कारण सांगू. शिवाजी राजांनी हाच शब्द गोळकोंड्याला वापरला होता कुतुबशाह समोर. राजांचा जाणून अपमान केला होता. 100 फुटावरती हत्ती हैदराबाद आहे, भागानगर भाग्यनगर आताचा हैदराबाद. हत्तीवरती माणसं बसलेली होती, राजांच्यावरती पुष्पवृष्टी होत होती. हे राजांना दाखवायचं होतं तू महाराष्ट्राचा हिंदुस्थानाचा छत्रपती आहे, तेरे पास हाथी भी नहीं है, हमारे पास लाखों हाथी है. राजे आतमध्ये गेले किल्ल्यात, शाही स्वागत झालं आणि त्या कुतुबशाह कुत्सित प्रमाणे प्रश्न विचारला, राजाजी आप महाराष्ट्र के राजे. राजे बोले महाराष्ट्राचे नाही, समग्र हिंदुस्थानाचे आम्ही एकमेव छत्रपती आहोत, सबुरीनं बोलावं. राजांचा गुस्सा पाहिला तो खाली आला. माफ कीजिए राजाजी, आप हिंदुस्तान के छत्रपति हैं, आपके पास एक भी हाथी नहीं, आप हाथी पे आते नहीं है. शिवाजी राजे बोलले आम्हाला हत्तीवरून ऐशोआराम करण्याची सवय नाही. नाही फिरायला माझ्याकडे हत्ती नाहीये, पण माझे जे मावळे आहेत ना, एका मावळ्यात हत्तीचं बळ आहे. सच्ची बोल रहा है, जाणून घ्या म्हणले. कौन है तुम्हारा वो मावळा? येसाजी कंकांच्याकडे पाहिलं, नुसतं खुणवलं येसाजी. या माझ्या येसाजी कंकात 10 हत्तीचा बळ आहे. दुसऱ्या दिवशी ठरलं, आखाडात भरला. अरे मदमस्त झालेला हत्ती, चौताळलेला पिसाळलेला हत्ती, हजारोंच्या संख्येने लोक पाहायला होती. शिवाजीच्या मावळ्याचा कसा चुराडा करील हत्ती तो पाहण्यासाठी. हत्ती समोरून चित्कारत येत होता. येसाजी कंक असं रुबाबामध्ये हत्ती समोर उभे होते, डावा पाय पुढाय. येसाजीनी विचारच केला होता, वानरासारखी उडी मारायची नाही, एकाच घावात सोंड छाटायची. हत्ती जसा जवळ आला, 2 सवंगडी बाजूला होते. येसाजीने त्यांना बोलवलं आणि समोर मनोरा वाकून केला, वाकायला लावला. जसा गजरा धावत आला, येसाजीने दोघांच्या पाठीवर पाय दिला आणि अशी आकाशात उडी मारली आणि एकाच तलवारीच्या घावात त्या हत्तीची सोंड छाटली. रक्ताचा फवारा उडाला आणि तो गजरा जमिनीवरती धाडकन पडला. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. राजे कुतुबशाहकडे पाहतात आणि बोलतात, कुतुबशाहजी और हाथी है आपके पास, भेजो, हमारे सरदार पीछे खड़े हैं. माफ कीजिए राजा जी, माफ कीजिए. कशासाठी सांगतोय? शिवाजी राजांसारखा देव या महाराष्ट्राला प्राप्त झाला, पण काय विचार होते, काय विचार होते. मुखी अमृताची वाणी, देह देवाची कारणी. छत्रपती शिवाजी राजे ज्यावेळी शिवाकाशीदाचं जाणं झालं, मंडळीनो, शिवाकाशीत शहीद झाला या स्वराज्यासाठी बलिदान दिलं शिवाकाशीदाने, पण राजांचा जीव वाचवला, पन्हाळ्यावरचा प्रसंग आहे. राजे विसरले नाही शिवाकाशीदाला. बाजी प्रभू देशपांडेसाठी रडले बा राजे आणि शिवाकाशीदासाठी अश्रू ढाळले आणि त्यांच्या तिथं समाध्या बांधल्या. शिवाकाशीदाच्या गावाला हा दुर्दैवी निरोप पोहोचलाच नव्हता. राजांनी सांगितलं, निरोप सांगण्याची गरज नाही, आम्ही दस्तूर खुद्द शिवाच्या गावाला जाणार. वर्दी द्या, राजे भेटायला येतात तुमच्या गावाला. शिवाकाशीदाच्या घरी सांगा, राजे तुमच्या घरी येत आहेत. ती बातमी ज्यावेळी शिवाच्या गावात कळली, पंचक्रोशीमध्ये बातमी कळली, हजारोच्या संख्येने लोक राजांना पाहायला, देवासारख्या राजाला पाहायला जमलेली होती. ढोल नगारे वाजत होते, नौबती झडत होत्या. राजांचं आगमन झालं आणि वेशीपासून शिवाच्या घरापर्यंत फुलाचा असा गालीचा टाकलेला होता, तयार केला होता. राजे आल्याने गर्जना झाली शिवाकाशीदाच्या गावात. छत्रपती शिवाजी महाराज की. अरे तो आवाज आसमंता तुमला. राजे जड पावलाने चालले होते. राजांच्या चेहऱ्यावर हसू नव्हतं, हो दुःख होतं. शिवाच्या दारासमोर पाट मांडलेला होता, पाटावरती रांगोळी काढलेली होती. शिवाची पत्नी चातकासारखी वाट पाहत होती. राजांची नाही, आपल्या धन्याची, आपल्या कारभाराची. ज्या अर्थी माझं राज येणार, त्या अर्थी माझा कारभारी माझ्या राजाच्या मागे रुबाबात उभा असणार. राजांचं आगमन झालं, राजे पाटावरती उभे राहिले. शिवाची पत्नी राजांना औक्षण करताना लक्ष राजांच्याकडे नव्हतं,
ओवाळीत होती राजांच्या मुखकमलाला, पण टाच वर करून करून माग पाहत होती. माझं धनी माझं कारभारी माग आहेत की काय दिसला नाही. शिवा खिन्न मन झालं. कुंकुम तिलक केलं, माग सरकली. सगळ्यांनी ओवाळलं आणि शेवटी शिवाच्या आईचा नंबर आला. 70च्या पुढे वय गेलेलं म्हातारीचं. थरथर त्या हाताने राजांच्या समोर आली. राजांना औक्षण करत होती. राजांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. 70ली आई राजांच्या मुखकमलाकडे पाहत होती. राजांचं मुखकमल निहाळत होती आणि राजांच्या डोळ्यातली अक्षर टिपत होती. हो, राजांच्या मनातलं बोलणं ऐकत होती. जसं त्या माऊलीने कुंकुम तिलक करण्यासाठी अंगठा राजांच्या कपाळाजवळ नेला ना, राजांनी त्या माऊलीचा हात पकडला. आई मला माफ कर, आई मला माफ कर. राजे, असं काय अभद्र बोलता? राज काय घडलं? आई, आई तुळजाभवानी मातेची शपथ, मुखकमलातून शब्द फुटत नाहीत. मी नाही बोलू शकत. आई मला माफ कर, मी तुझा अपराधी आहे. राजे असं बोलत बोलत गुडघ्यावरती बसले आणि शिवाची याद करत करत राजे रडत होते. ती माऊली खाली बसली, राजांचे डोळे पुसले. राजा, तुमच्यासारख्या देवाच्या डोळ्यात अश्रू शोभत नाहीत. राजा रडू नका. आणि मग ती आई बोलू लागली, राज तुम्हाला हेच सांगायचंय ना? राज काय आहे? राजा तुमच्या मनात हेच सांगायचंय ना की आई, आई तुझा शिवा या जगात आता राहिला नाही. तुझा शिवा स्वराज्यासाठी शहीद झाला. रडत रडत राजांनी होकारार्थी मान हलवली. राजा रडू नका राज. मग शिवाची आई बोलली, राजा एक शिवा मेला म्हणून काय झालं? आई तुळजा भवानी मातेला सांगेल, पुढच्या जन्मी तुम्हाला राजा बनव आणि पुढच्या जन्मी मला आई बनव. तुमच्या स्वराज्यासाठी, या देवान देवतांच्या स्वराज्यासाठी ह्या शिवा काशीदाची आई 100 शिवा काशी जन्माला घाली हो. या स्वराज्यासाठी 100 शिवा. राजाने कडकडून मिठी मारली. आईला सांगितलं, आई तुमच्यासारख्या स्वराज्यात माऊली आहेत म्हणून हा शिवाजी राजा म्हणून मिळवतोय. मुखी अमृताची वाणी आणि शेवटी देहदेवाचे कारणी. शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या देवाणी, माझ्या राजाने रयतेची सेवा केली. शेवटच्या श्वासापर्यंत रयतेला देवासारखं मानलं माझ्या राजाने. साधुत्वाचं लक्षण आहे राजांमध्ये. प्रमाणे ना, जे गांजले गांजले त्यासी ममते गोवा. कीर्तनाची वेळ संपून 15 मिनिटं झालेली आहे. स्वराज्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी ध्यानात ठेवा, 15 मिनिटं ओव्हर टाइम झालेला आहे. अजून अर्ध कीर्तन बाकी आहे.
चला विनोदाचा भाग सोडा. मग मी म्हणलो होतं 11ला संपतील, पण मलाच बरं वाटलं नाही. तसला मी घाणेरडा विचाराचं कीर्तन करणार नाही. खचाखच पाकिट भरून न्यायचं आणि 1 तासात कीर्तन करून पळून जायचं. पळून जाणारी जात नाही. शिवाजीराजांच्या विचाराचा मावळा आहे, मराठा आहे, वारकरी मराठा. चला गणेश महाराज थोडा अर्धा पाऊण तास जायला उशीर होईल. 11:30ला संपू चालेल ना? हा काय म्हणलं? चला हरकत नाही. उद्या सकाळी कार्यक्रम आहे म्हणून पळापळ आहे आणि उद्याही 2 कीर्तन आहेत. परवाही कार्यक्रम शिवजयंतीचा हा सप्ताहाच आहे. मला वाटतं हळूहळू शिवजयंतीचे सप्ताह सुरू होतील. बऱ्याच ठिकाणी सप्ताह चालू झाले आणि महाराष्ट्रात व्हावे, सप्ताह व्हावे. काल तर पुण्यात पाहिलं, मगाशी बोललो असेल तुम्हाला मी. आपल्या लेकरांनी शिवाजीराजांचं एवढं सुंदर मंदिर बांधलंय कोथरूडला, निश्चित पाहिलं या. आणि त्याही पलीकडे भिवंडीला आता भव्य दिव्य मंदिर चालू आहे. महाराष्ट्रात एवढं मोठं मंदिर नाही, एवढं सुंदर देखणं मंदिर नाही, एवढं मोठं मंदिर भिवंडीला आता चालू आहे. त्याचं काम पूर्णत्वास आहे. काही महिन्यामध्ये त्याचा उद्घाटन समारंभ होईल, राजे अधिष्ठित होतील. ही क्रांती आहे महाराष्ट्रामध्ये. सांगा ना तुम्हाला, रायगडावरती छत्रपती शिवाजीराजांच्या नित्यपूजेसाठी वेटिंग आहे. दररोज राजांच्या मूर्तीची पूजा होते रायगडावर. त्याच्यासाठी नंबर लागले. जा श्री क्षेत्र वढूला देवाची पूजा चालती तशी शंभूराजांच्या समाधीची पूजा होती. अख्ख्या समाधीवरती फुलांचा सुंदर गालिचा असतो. अरे अगरबत्त्यांचा घमघमाट आणि तो दिवा नंदादी दिवा आहे ना, तो रात्रंदिवस तेवत असतो, विझवतच नाही. आणि त्याही पलीकडं सकाळ संध्याकाळ शंभूराजांची नित्यनेमानं आरती होती. तिथं 3-3 वर्ष वेटिंगला येतात पूजेसाठी. मग ही क्रांती म्हणता येत नाही. फक्त काय होतंय, सगळी सेवा चालली पण आमचे मराठे एकत्रच येत नाहीत. काय येत नाही सांगू का? प्रश्न यांच्या डोक्यात एकच असतो, अध्यक्ष कोण करणार सांग. त्याच्यावरूनच घोडा अडतोय हो. मी एक मनापासून तरुणांना सांगेन, या गोळकोट किल्ल्यासाठी किंवा आपला चिपळूण तालुका संघटित करण्यासाठी सगळ्या तरुणांनी एकत्र आलं पाहिजे. असं घडलं पाहिजे, एक तालुका एक शिवजयंती. आणि मग एखादं मैदान घ्यायचं, त्या मैदानामध्ये कमीत कमी 25-30 हजार लोक जमली पाहिजेत आणि शिवाजीराजांच्या नावाचा जयघोष झाला पाहिजे. त्यावेळेस राजे जिजाऊ साहेबांना म्हणतील, रावसाहेब अजून मावळे महाराष्ट्रात जिवंत आहेत. ही क्रांती घडणं गरजेचं. शुद्ध विजापोटी फळे रसाला गोमटी मुखी अमृताची वाणी देहदेवाची कारणी असे जे महात्मे असतात ना, तुकोबाराया अजून सुप्त गुण त्यांच्यामध्ये आहेत का? तुकोबाराय बोलले ऐका, ते थोर अजून सुप्त गुण अभंगाच्या 3ऱ्या चरणात.
पूजेच्या वेळेस कंपल्सरी हाच अभंग घेतो. याचं कारण या अभंगातलं प्रत्येक चरण, या अभंगातला प्रत्येक शब्द, या अभंगातलं प्रत्येक अक्षर हे शिवाजीराजांच्या जीवनाशी फार तत्वतंत जुळतं. आणि विशेष करून का घेतो सांगू का? हा अभंग मुळात निर्माण झाला पुण्याच्या लाल महालामध्ये. हा अभंगाच्या पाठीमागची पार्श्वभूमी का झाला? लाल महाल बांधून पूर्ण झालं, वास्तुशांतीचं कीर्तन हंडे महाराजाचं होतं. जगद्गुरु तुकाराम चुकून बरं का, मला ते स्वतःचा मोठेपणा सांगायची सवय लागली. जगद्गुरु तुकोबारा यांचं होतं आणि त्या कीर्तनामध्ये हजारो लोकांच्या जिजाऊ मासाहेब उजव्या बाजूला आणि त्यांच्या बाजूला शिवाजीराजे, वय वर्ष फक्त 10. आणि शिवाजीराजांना जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये एवढे तल्लीन झाले, त्या काळात ती कीर्तन 3.5-4 तास चालायची. आपल्याकडे, तुमच्याकडे नाही, आमच्या मावळात सकाळी झालं ना. सकाळी वेल्ह्याला कीर्तन होतं, वेल्हा तालुका. ऊन होतच, हरकत नाही. 10:30 पावणे कीर्तन चालू झालं आणि ते एक होतं ना, ते जरा ठूट होतं. ते 12 वाजताच म्हणलं उरका महाराज. मी लगेच जय विठ्ठल घेतलं. विचार तर पाकिट तेवढंच आहे ना, थांबलोच नाही. 3 मिनिटात काल्याचं चरित्र सांगून जय विठ्ठल घेतलं. अलीकडे माणसाला 2 तास कीर्तन ऐकायला सुद्धा वेळ नाही. कोकणामध्ये अजून बरं आहे, तसं कधीच म्हटलं जात नाही महाराज आवरा म्हणून, कारण तुम्हाला रात्रभर जागायची सवय. त्याही पलीकडे तुम्ही जर परभणी मराठवाड्यात गेला, रात्रभर कीर्तन चालतं आजही. चेष्टा वाटते ना तुम्हाला? अभंग तोच, फक्त 2-2.5 तासांनी कीर्तनकार बदलला जातो, टाळकरी बदलले जातात, बसलेली माणसं मात्र तीच असतात. रात्री 9ला कीर्तन चालू झालेलं सकाळी 6 वाजेपर्यंत कीर्तन चालू असतं. त्या कीर्तनाच्या साखळी कीर्तनामध्ये मी 2 वेळा कीर्तन केले. आणि हे समाज फार किरकोळ आहे हो. तिथं 30 ते 40 हजार समाज कमीत कमी. नुसतीच लोकांची डोकी दिसतात, फेटे आणि डोकी, एवढा समाज असतो. चला, तुकोबारायांचं कीर्तन. 10 वर्षाचे राजे. राजे तुमचं वय 13 आहे, आमच्या राजांचं वय 10 होतं त्यावेळेस. फार गोड चेहरा आहे बरं का त्याचा. घेऊन जाऊ का पुण्याला याला? चला. आणि त्या कीर्तनात तल्लीन झाले. कीर्तन संपलं, रंगभरी कीर्तनात प्रेमी हरिदास. कीर्तन संपलं, सगळी लोक निघून गेली हो. जिजाऊ मासाहेब राजांच्याकडे पाहतायत, समाधी लागलेली होती. जगद्गुरु तुकोबाराय आले, जिजाऊ मासाहेबांना बोलतात, अहो साहेब नका हलवू त्यांना, त्यांची समाधी भंग होईल. म्हणले अशी या वयात समाधी? महाराज काय बोलताय तुम्ही? अहो म्हणले कीर्तनाचा प्रभाव एवढा त्यांच्यावर पडला की ते स्वतःलाच विसरून गेले. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी जवळ गेले, आवाज दिला, शिवाजीराजे. 1 नाही 2 नाही, हलवलं. राजे दचकले आणि चेहऱ्यावर स्मित हास्य होतं. का हसता? म्हणले महाराज क्षमा मागू, तुमच्या कीर्तनात मी स्वतःलाच विसरून गेलो, मला काहीच कळलं नाही तुमचं कीर्तन कधी उरकलं. जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, आऊसाहेब खरं सांगू, तुमच्या पोटी निर्माण झालेलं हे जे रत्न आहे ना, जन्माला आलेलं, ते सर्व सामान्य नाही. तुकोबाराय काय बोलता तुम्ही? हा तुमचा पुत्र साक्षात शिवाचा अवतार आहे, भोलेनाथांचा अवतार आहे, भोलेनाथांचा अवतार आहे. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. किती निर्मळ हो सर्वांगाने. कधीच कुणाचा द्वेष केला नाही, कधी कुणाला गोरगरिबाला वाईट बोलले नाही, परंतु गोरगरिबाच्या बाबतीत कायम अंतकरणामध्ये तळमळ होती. ते शिवाजीराजे. आणि चित्त जैसे गंगाजळ वाचा, त्या भिवंडी, कल्याण भिवंडी लुटली, सुभेदाराची सून आणली, माहिती आहे सर्वांना, बरोबर ना? आणणाऱ्यांना एकच सांगितलं, ज्यांनी कुणी ही गुस्ताखी केली त्यांना माझी आज्ञा आहे, या माऊलीला चोळी बांगडी करा, तिची बोळवण करा आणि तिच्या सुभेदाराच्या ताब्यात द्या आणि सांगा त्या कल्याणच्या सुभेदाराला, महाराष्ट्रात दुश्मनीच्या लेकीला सुद्धा माया बहिणीसारखी वागणूक दिली जाते. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. चित्त जैसे गंगाजळ. आणि असे जे व्यक्तित्व असतात, तुका म्हणे जाती ताप दर्शनी विश्रांती मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी ज्ञानेश्वर माऊली.
देवाकडे केली ते देव जाणे. छत्रपती शिवरायांनी सद्बुद्धी दिली त्याप्रमाणे विषय मांडण्याचा प्रयत्न केला. विशालजी मनात एकच विचार, काय झालं गमत सांगू, दुपारी छातीत दुखाली. गणेश महाराजांना नारायण महाराजांना म्हणलं छातीत कळ येतेस का रात्रीपासून, पण ती उजव्या इकडच्या बाजूला होती. मनाला सावरत होतो, त्यांना म्हणलं मी इकडच्या बाजूला, म्हणलं अटॅक वगैरे नाही. ती बंदच झाली. पण खरं सांगू का, खूप मनाची इच्छा आहे शिवाजीराजांच्या नावाचं कीर्तन करत असताना या व्यासपीठावरती वरून यावं. जगाच्या पाठीवर माझ्यासारखा भाग्यवान कोणी नसेल. याचं कारण, वारकरी जीवन जगत असतो तरी शिवाजीराजांचेच विचार रात्र दिवस मनात असतात. का? जे संतांनी केलं त्याच्यापेक्षा 10 पटीने शिवाजीराजांनी केलं. जे संतांनी सोसलं त्याच्यापेक्षा 50 पटीनं शिवाजीराजांनी सोसलं. जे संतांनी आचरण केलं त्याच पद्धतीचं आचरण माझ्या शिवाजीराजांनी केलं. जे संतांनी जगाला उपदेश केला तशाच पद्धतीचा उपदेश शिवाजीराजांनी जगाला केला, सर्वसामान्य जीवाला केला. जसं संतांनी 18 पगड जाती गुन्ह्या गोविंदाला नांदवल्या त्याच पद्धतीने शिवाजीराजांनी कुणाला कुणाची जात विचारली नाही, 18 पगड जाती गुन्ह्या गोविंदाने नांदवल्या. अशा देवासारख्या राजाचं दर्शन झालं ना तर 3 ताप विश्रांतीला जाता. तो आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक. तुका म्हणे जाती ताप दर्शनी विश्रांती, मुखे अमृताची वाणी देहदेवाचे कारणी. मी या ठिकाणी स्वराज्य प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो. असे कार्यकर्ते मला कोणी भेटलेच नाहीत अजून. लाजत असतील बहुतेक की म्हणजे आदान महाराज घेऊन आले ते काय चिडलं बिडलं तर. या प्रतिष्ठानचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, सचिव, जे काही सभासद सगळे असतील सर्वांना मावळातल्या या मावळ्याचा मानाचा मुद्रा आणि विशेष करून ग्रामस्थांना धन्यवाद देईल. या लेकरांना तुम्ही सर्वांनी साथ दिली. आणि विशेष करून लावणी मृदंग श्रुतिताळ घोष शेव ब्रह्मरस आवडीने मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण नेताजी पालकरांचे वंशज हो प्रमोद महाराज पालकर. अरे ते आडनावं सुद्धा याला भाग्य लागतं. आता आम्ही सुद्धा हंडे आहोत. तुम्हाला वाटलं का तुम्हीच ऐतिहासिक आहात का? श्रीमंत सरदार देवजीराव हंडे आमचे सुद्धा वंशज. तुम्ही या 19 तारीखला खरं तुमचा इथं कार्यक्रम असतो. पुण्यामध्ये जी मिरवणूक निघते ना ती महाराष्ट्रात कुठे निघत नाही, लक्षात ठेवा. गणपती सारखे सगळे स्वराज्यरथ सगळे परिवार एकत्र केले आम्ही. त्या पूर्वांचा पुतळा आणि असा रुबाब चालतो पुण्यामध्ये. दुसरे मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण दीपेश का दीप महाराज शिवाळकर का निवळकर. वा वा वा. दीप महाराज खरंच नाव आहे, ते नाव सारखं केलं नाही तर नाव दीपक सगळा अंधार. छान छान छान. त्याच्यासाठी टाळ्या वाजवा की नुसतं बटाबटा बघू नका त्याच्याकडं. आणि मनात म्हणू नका भया कसलं वाजवते पखवाज, कसलं नाही, आपल्याला शिकवा. दुसऱ्याचं वाजवायचं कौतुक करायचं. दुसऱ्याच्या घरात शिवाजी जन्माला यावा, आपल्या नको. या टोकापासून या टोकापर्यंत नेकरी महाराजांपर्यंत सर्व असणारे टाळकरी माझी सर्व मित्रमंडळी. हा ती काय जीवाची आज नाही आहो, ही एवढी एवढी होती तेव्हापासूनची. चिपळूणची फार जुनी नाळ आहे. आणि खरं सांगू का, ह्या लेकरांचं कौतुक बाबा महाराज सातारकरांनी करावं. हा ग्रुप आता सर्व मोठा नाही, पण माझ्या पुण्याला माझ्या घरी कार्यक्रम कीर्तन होतो बाबा महाराजांचं ना, ही सगळी पोरं पुण्याला मी बोलवली होती. आणि असली नाचली कीर्तनात ना, बरोबर ना. बाबा महाराज म्हणले अरे माझं कीर्तन चिपळूण मध्ये ही मिळतील का? म्हणलं आय नॉट शुअर. मला तेवढंच इंग्रजी येतं. बाबा महाराजांनी या मुलांचं कौतुक केलं. अशी सर्व माझी जीवाची मित्रमंडळी माझ्या बरोबर आलेले नारायण महाराज मारणे, गणेश महाराज पारखी, ते मी गमतीने त्यांना म्हणतो छोटा बम बडा धमाका. गणेश महाराज आणि आपण सर्व असणारे ग्रामस्थ माता भगिनी तरुण मंडळी सर्वांना धन्यवाद. सिस्टीमवाले दादा फार सुंदर सिस्टीम लावली तुम्ही. तुमच्याकडे पाहायला सुद्धा शेवटपर्यंत लागलं नाही. मी नेहमी सांगत असतो किती भारी असू द्या पण ऑपरेटर चांगला असला की कार्यक्रम व्यवस्थित होतो. नाही तर काही काही एवढे कौट असतात. जाऊ द्या, फार सुंदर सिस्टीम. त्यांच्यासाठीच टाळ्या वाजवा.
कीर्तन ज्यांनी लाईव्ह दाखवलं त्यांचंही मनापासून कौतुक. कारण की ग्रामीण भागात एवढं सगळं चालतंय ना, चांगलं आहे की हजारो लोक लाखो लोक ते पाहतात आणि शिवाजीरावांचे विचार या महाराष्ट्रभर होतात, जगभर होतात. मी तुम्हाला धन्यवाद देईन, मी स्वतःला नाही, मला कशाला देऊ धन्यवाद, मी पाकिट घेणार का. म्हणून पुनश्च एकदा संपलं कीर्तन, शिवाजीरावांच्या नावाचा जय जयकार आणि कीर्तनाचा समारोप. अरे मी एवढा प्रवास करून आलोय, रुबाबाद तुम्ही आशे बसलाय, जरा मनके सरळ करून बसा. हा मावळे कसे असावे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, हर हर महादेव. तुकाराम 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 विठ्ठल जय जय, विठ्ठल जय ज्यांच्यामुळे ही कीर्तन सेवा खरं येण्याचा योग आमचे रामाणे महाराज माझे मित्र आहेत, त्यांच्यामुळे आलेला योग.